पोर्तुगीज इथे आल्यानंतर धर्मच्छलाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दिवशी जी 13-14 गावं पाठवण्यात आली होती त्यामध्ये एक माझा गाव डोंगरी हा होता. म्हणजे आजोशी, करमळी, जुनं गोव, एडा हे सगळे भाग हे पहिल्या दिवशी पाठवण्यात आली. आणि तेव्हापासून त्या धर्मच्छलातून एका वेगळ्या संस्कृतीचा जन्म झाला. गोव्याचा इतिहास बदलला गेला, त्याचा पोत बदलला गेला, त्याला एक वेगळं वळण लागलं. आणि गोवा जो कधी काळी आज कदाचित आपल्याला वेगळा दिसला असता तो गोवा एका वेगळ्या स्वरूपामध्ये दिसला. पोर्तुगीजांचं गोव्यातील आगमन ही भारतामधली एक ऐतिहासिक घटना होती हे सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण कुठल्याही परकीय म्हणजे समुद्रापलीकडच्या परकीय शक्तीने केलेलं ते पहिलं आक्रमण होतं भारतामध्ये झालेलं. आणि इतकी दीर्घकाळ परकीय सत्ता ही देशातल्या कुठल्याही भागावर राहिलेली नाही. इंग्रज जिथे आले तिथे इंग्रजांची सत्ता जेमतेम 150 किंवा 160 वर्ष टिकली, त्याच्या पलीकडे नाही. पण पोर्तुगीजांची सत्ता ही गोव्यामध्ये 450 वर्ष टिकली. इथे फक्त एकच समजून घेतलं पाहिजे की 450 वर्ष आजचा जो भौगोलिक गोवा आहे त्या संबंध गोव्यावर ही सत्ता नव्हती. सगळ्यात पहिल्यांदा तिसवाडी प्रांत त्यांनी घेतला, त्यानंतर बारदेसचा प्रांत घेतला, त्यानंतर मग साष्टीचा प्रांत घेतला आणि मग काही वर्षांनी 40-50 वर्षांनी मुरगावचा प्रांत जोडण्यात आला. तोपर्यंत पोर्तुगीजांनी कब्जा केलेला गोवा हा एवढाच होता. याच्या बाहेरचा गोवा होता तिथे पोर्तुगीजांची सत्ता नव्हती. त्याच्या पुढची 175 वर्ष फोंड्यावर पोर्तुगीज आपला झेंडा रोवू शकले नव्हते. तिथे आदिलशहाची किंवा मराठ्यांची आलटून पालटून राजवट होती. पेडणे प्रांत, साखळी प्रांत आणि डिचोली प्रांत याच्यामध्ये देसाई आणि राणे वगैरे सर्वांची आलटून पालटून सत्ता होती. अष्टागर प्रांत जो आहे जांबावली वगैरे तिकडे वेगळी सत्ता होती, सौंदेकरांची होती. काणकोणला सौंदेकरांची होती. आणि मग फोंडाही सौंदेकरांच्या ताब्यात आला आणि त्यानंतर मग पोर्तुगीजांकडे गेला. त्यामुळे धर्मच्छलाचं हे तांडव ज्या भूमीमध्ये सुरू झालं तिथून त्याच्या लाटा दूरपर्यंत पसरण्याचा खूप वेळ झाला. तोपर्यंत अनेक लोक मग ते तिसवाडीतले असतील, साष्टीतले असतील, आपापले देव घेऊन पलीकडच्या फोंड्यामध्ये पळाले. आज जो रामनाथ आहे फोंड्यामध्ये, महालक्ष्मी आहे, जी इतर अनेक दैवत आहेत, ही सगळी दैवत मूळ स्थानावरून पळून म्हणजे लोकांनी पळवून नेऊन दुसऱ्या ठिकाणी प्रतिष्ठापित केलेली दैवत आहे. आणि याच्यातून मग जो एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघर्ष सुरू झाला, त्या संघर्षातून पुढचा गोवा कसा असेल याचं एक चित्र घडत गेलं. आणि आजचा जो गोवा आपण बघतो आहोत अत्यंत पूर्णपणे वेगळा, भारताच्या सामाजिक चित्रावर आपल्या स्वतःच्या वैशिष्ट्याने उठून असलेला असा जो आजचा गोवा आहे त्याची जळणघळण ही अशा प्रकारे 450 वर्षांपूर्वी सुरू झाली होती. पाटील साहेब, मला आपल्याला सांगायचंय की समजा हे घडलं नसतं तर किंवा असं झालं नसतं तर असं म्हणण्यामध्ये अर्थ नाही. पोर्तुगीज इथे आले, ती एक ऐतिहासिक घटना होती. ती घटना मी काही रोखू शकत नाही, आपण काही रोखू शकत नाही किंवा कुणीही रोखू शकत नाही. ते अपरिहार्यपणे ते इथे आले. पोर्तुगीजांचं गोव्यामधलं आगमन हे चांगलं होतं की वाईट याविषयी अनेक प्रवाद असू शकतात. पण ते आल्यानंतर गोमंतकाच्या संस्कृतीला एक वेगळं वळण मिळालं हे सत्य आता कुणीही नाकारत नाही. आणि यामध्ये आपण पाहतो आहोत की आता एका गोव्यामध्येच असे 2 सांस्कृतिक संघर्ष उभे राहिले. एका बाजूला पूर्णपणे असं हिंदूवादी असं जनजीवन आहे, दुसऱ्या बाजूला पूर्णपणे कॅथलिकवादी असं जनजीवन आहे आणि बऱ्याच ठिकाणी गावामध्ये संमिश्र असं जनजीवन आहे. याचे पोत कुठे कसे कधी मिसळलेत आणि ते वेगळे कसे काढता येईल हे आता कोणालाही कळणार नाही. काही ठिकाणी कधी कधी भाषेच्या बाबतीत वगैरे ते फार आग्रही होतात, काही सांस्कृतिक कारणांच्या बाबतीत ते फार आग्रही होतात, कधी कधी आपल्याला दिसतात ते ठाशीवपणे. पण आपल्या जनजीवनाच्या काही गोष्टी अशा आहेत की जिथे ते इतक्या बेमालूमपणे मिसळले गेलेत की तिथे आपल्याला ते जाणवतही नाही. इतकं वेगळं असं सांस्कृतिक संचित आता या नव्या पिढीला प्राप्त झालेलं आहे. या वातावरणामध्ये सगळी सैलांची कादंबरी आपण तपासून पाहतो तेव्हा मला असं वाटतं की त्या कादंबरीची ऐतिहासिक चिकित्सा फारशी होऊ नये. कारण आपल्याला कदाचित आपल्यासारख्यांना तो इतिहास माहीत नसेल, पण गोव्यामध्ये असे अनेक जण असू शकतात की कदाचित त्यांनी इन्क्विजिशनवर वाचलंय, कधी काळी कुठे काय कुठलं देऊळ मोडलं होतं काय असं सगळं त्यांना माहीत आहे. कदाचित त्यांच्यामधून अशी एक अभिनिवेशाची भावना येण्याची शक्यता आहे की सैलाने इतकं तटस्थ का लिहिलं, खरं म्हणजे एवढे अन्याय आमच्यावर झाले होते, माझा पूर्ण असं कुणी म्हणू शकेल माझा पूर्ण गावच्या गाव उद्ध्वस्त झाला होता, माझ्या देवाचं देऊळ मोडण्यात आलं होतं.